आज आपण इंस्टा, यूट्यूब, व्हॉट्सॲप, फेसबुक यावर पाहतो की आता महानगरपालिकेच्या निवडणुकात यामध्ये बऱ्याचशा लोकांनी म्हटलं की मला भाजपाचं तिकीट द्या, आणि जो तो आता कोणची निवडणूक असो, ते नगरपालिकेची असो, नगर परिषद किंवा आमदारकी, खासदारकी, तर जो तो भाजपाचं तिकीट मागतो आणि भाजपाच्या तिकीटमध्ये येऊन भाजपामध्ये निवडून येऊन त्याला देशसेवा करायची असं वाटते. परंतु ते देशसेवा चुकीची आहे, आणि देशसेवा जर खरी करायची असेल तर पक्षात जाऊन होते का? नाही होत. आणि यावर मला सुचलेल्या काही ओढ्या आहेत, तर त्या ओढ्या अशा, आणि त्या कवितेचं शीर्षक आहे ढोंगी देशभक्ती. तर त्या काही ओळी अशा: भाजपचा झेंडा हातात घेऊन जो तो पुढे निघाला, भाजपचा झेंडा हातात घेऊन जो तो पुढे निघाला, पण कोणी सांगितलं देशसेवेसाठी पक्षाचं तिकीटच लागतं तुम्हाला? पण कोणी सांगितलं देशसेवेसाठी पक्षाचं तिकीटच लागतं तुम्हाला? जर देशसेवा फक्त पक्षाचं गुणगान गाऊन झाली असती, जर देशसेवा फक्त पक्षाचं गुणगान गाऊन झाली असती, तर आज भारतावर अशी बिकट परिस्थिती आलीच नसती. तर आज भारतावर अशी बिकट परिस्थिती आली नसती. देशसेवेच्या ढोंगापासून जरा दूर राहा. भारताची काय अवस्था होत आहे याकडे डोळे उघडून पहा. भारताची काय अवस्था होत आहे याकडे डोळे उघडून पहा. आंधळ दडतय, कुत्रपीठ खातय, आंधळ दडतय, कुत्रपीठ खातय, अशी झाली भारताची अवस्था. गरीब वर्ग बिचारा काम करून मरतोय. नेत्या त्यांच्या पैशावर काजू पिस्ता, नेता त्यांच्या पैशावर खातो काजू पिस्ता. स्वतःला आधी आतून बाहेरून स्वच्छ ठेवा, स्वतःला आधी आतून बाहेरून स्वच्छ ठेवा. माणुसकी जपत भ्रष्टाचारापासून दूर राहा, माणुसकी जपत भ्रष्टाचारापासून दूर राहा. तीच ठरेल देशासाठी तुमची खरी देशसेवा, तीच ठरेल देशासाठी तुमची खरी देशसेवा. थँक्यू.